आज देशभरात पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे। 102 मतदारसंघामध्ये हे मतदान झालं। यामध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलेलं आहे। विदर्भातील 5 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलेलं आहे। यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे। गडचिरोली 64.95%, नागपूरमध्ये 47.91% मतदान झालेलं आहे। विदर्भातील 5 मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडलेलं आहे। 6 वाजून गेलेले आहेत, किंवा 5 वाजून 56 मिनिटं झालेली आहेत। अवघी काही सेकंद, अवघी काही मिनिटं उरलेली आहेत मतदान संपण्याकरता। 6 वाजल्यानंतर आता मतदान करता येणार नाहीये, तर नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाचा हक्क बजावता येत होता। 6 वाजल्यानंतर आता पहिल्या टप्प्यातलं राज्यातलं मतदान हे संपन्न होईल। राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.94% इतकं मतदान झालेलं आहे। चंद्रपूरमध्ये 55.11% मतदान झालेलं आहे। या आपण पाहतोय की एकूणच नागपूरमधून आपल्या सोबत ज्ञानेश्वर पवार, भंडारामधून सरवर शेख, तर अनिल ठाकरे, गडचिरोली, गोंदिया इथून आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत। तर हिंगोलीमधून गजानन वाणी देखील या ठिकाणी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किंबहुना भंडारा, गोंदियातून आपल्या सोबत गजानन वाणी देखील जोडले जात आहेत। या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत। 6 वाजून गेलेले आहेत, 5 वाजून 58 मिनिटं झालेली आहेत। किती ठिकाणी किती टक्के मतदान झालेले आहे? 5 मतदारसंघात राज्यात हे मतदान पार पडलं। सुरुवातीला जाते नागपूरमध्ये। खरं तर मी माझ्या पीसीआर टीमला विनंती देखील करीन की 5 मतदारसंघातील 5 प्रतिनिधी आपण या क्षणी दाखवूया। राज्यात 5 वाजेपर्यंत 54.85% इतकं मतदान झालेलं आहे। चंद्रपूरमध्ये 55.11% मतदान पार पडलेलं आहे। विदर्भातील 5 मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं। आज जर आपण पाहिलं तर अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता। अगदी देवेंद्र फडणवीसांपासून गडकरी हे देखील मतदान करण्याकरता त्या ठिकाणी पोहोचलेले होते। नागपूरमधून ज्ञानेश्वर पवार, अनिल ठाकरे आपल्यासोबत चंद्रपूरवरून, भंडारा, गोंदियातून सरवर शेख, तर मनोज ताजने गडचिरोली मधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला थेट जाते उपराजधानी नागपूरमध्ये ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय सकाळी नागपूर मतदारसंघातून अगदी फडणवीस असू दे, गडकरी असू दे, यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बरोबर 5 वाजून 59 मिनिटं झालेली आहेत। नागपूरमध्ये किती टक्के आता मतदान झालेलं आहे? काय या सगळ्या संदर्भात माहोल होता दिवसभरात? कशी चर्चा होती पहिल्या टप्प्यातल्या या मतदानाची? अगदीच आज विदर्भातील 5ही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारामध्ये जो आहे तो मोठा उत्साह होता। सकाळपासूनच मतदाराची रांग जी आहे ती मतदान केंद्रावरती लागायला सुरुवात झाली होती। आज सकाळी 7 वाजल्यापासून जे आहे ते मतदानाला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे आणि आता अगदीच 5 वाजून 59 मिनिटं झाली। अगदी 1 मिनिट शिल्लक राहिलेलं आहे। पाहू शकतो की आता वेळ समाप्त होण्याची वेळ आहे। जे आता फक्त मतदान केंद्राच्या परिसरामध्ये, प्रांगणामध्ये आलेले आहेत त्याच लोकांना आता मतदान करता येणार आहे। बाहेरच्यांना आता प्रवेश होणार नाही, कारण की आता मतदानाची वेळ संपल्यात जमाय। आणि एकूणच जर मतदानाची स्थिती जर पाहायला गेली तर आता विदर्भामधील 5ही विभागामध्ये जे आहे ते आपण म्हटल्याप्रमाणे 54.85% जे आहे ते मतदान झालेलं आहे। आणि नागपूर आणि रामटेकचा जर विचार केला तर सध्याला 5 वाजेची जी आकडेवारी आपल्याकडे अधिकृत आलेली आहे ती नागपूरमध्ये जी आहे ती 47.91%, तर रामटेकमध्ये 52.38% ही टक्केवारी जी आहे ती 5 वाजेपर्यंत आलेली आहे। तर अजून तासभराची आकडेवारी जी अजून स्पष्ट झालेली नाही, त्यामुळे मतदान नेमकं शेवटच्या क्षणी किती झालं हे सांगणं कठीण आहे। परंतु जी आकडेवारी सद्यस्थितीत मिळालेली आहे त्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की ज्या प्रमाणात मतदान व्हायला हवं होतं त्या पद्धतीने मतदान जो आहे तो या ठिकाणी झालेला नाही। कारण की प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं की जवळपास 75% अधिक मतदानाची टक्केवारी या वेळेसच्या मतदानात होईल। मात्र ती टक्केवारी तर जाऊ द्या, मात्र मागील निवडणुकीत ज्या 2019च्या निवडणुकीत ज्या पद्धतीने 60% आतमध्ये मतदान झालं होतं, तर कदाचित
तो पल्लाही आता यावेळेस गाठता येणार की नाही अशी चर्चा जी आहे ती सध्याला पाहायला मिळते। आणि एकूणच मतदानाबद्दल जर पाहायला गेलं तर लोकांमध्ये सकाळपासूनच उत्साह होता। नागपूरमध्ये जर बघितलं तर अक्षरशः नवरदेव जे आहे ते आपलं लग्न सोडून अगोदर मतदानाला प्राधान्य दिल्याचं या ठिकाणी चित्र नागपूरमध्ये होतं। त्याचबरोबर मुस्लिम बांधव जे आहेत त्या शुक्रवार दिवस आहे, आज नमाज पठणांचा त्यांचा दिवस असतो, त्यांनी नमाज पठणा अगोदर मतदानाला प्राधान्य देण्याचं त्यांनी देखील या ठिकाणी काम केलं आहे। एकूणच पाहिले तर राष्ट्रहितासाठी मतदान किती आवश्यक आहे याची जागरण जे आहे ते प्रशासनाकडून लोकांमध्ये केली गेली होती आणि ते चित्र एकूणच नागपूरमध्ये आज दिवसभर पाहायला मिळालं। मात्र आता सायंकाळचे 6 वाजले, मतदान प्रक्रिया संपत आली, जी टक्केवारी हवी होती ती टक्केवारी मतदानाची दिसून येत नाही आहे। निश्चित ज्ञानेश्वर, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। थेट जाते अर्थातच सर्वर शेख यांच्याकडे भंडारामध्ये किती टक्के मतदान झालेले? सर्वर 6:02 झालेले आहेत, आता वेळ संपलेली आहे। भंडारामध्ये काय परिस्थिती पाहायला मिळाली? आज दिवसभरातला माहोल कसा होता? निश्चितच लागवी आपल्याला इथं आतापर्यंतचं 57% मतदान झालेलं आहे आणि मतदान शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला असून सुद्धा सकाळपासून मतदान राज्यामध्ये मतदान करण्याची उत्साह पाहायला मिळाला। त्यातच अनेकांनी आपलं लग्न थांबवत पहिले मतदान केलं। त्यासोबतच एका मतदात्याला मत करायला न मिळाल्याने त्यांनी टाकीवर चढून सुद्धा प्रदर्शन केलं। त्यासोबतच 19 मध्ये 68% मतदान झालेलं होतं। मात्र आता तसे चित्र बघायला मिळत नाही आणि कुठंतरी उन्हाचा फटका बसलाय काय या मतदानावरती, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। अगदी थेट सांगा, 5 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले भंडाऱ्यामध्ये? 57% 5 वाजेपर्यंत झालेला आहे आणि पुढील 1 तासामध्ये काय आकडेवारी येईल याकडे आता लक्ष लागलेलं आहे। निश्चित थेट जाते चंद्रपूरला आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांच्याकडे। अनिल, चंद्रपूर मधली काय परिस्थिती आहे? चंद्रपूरमध्ये साधारणतः किती टक्के मतदान आता पार पडलेले आहे? मध्ये उत्स्फूर्त असे पद्धतीने मतदान पार पडले आहे। 2-4 किरकोळ जर घटना जर वगळता इतर ठिकाणी हे खूप चांगल्या पद्धतीने मतदान झाले। आतापर्यंत 55.11% मतदान झाले आहे आणि चंद्रपूर शहरामध्ये आज 43.2 एवढा टेम्परेचर असून देखील मतदारांनी जे आहे ते उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। काही काळ नागरिकांनी जे आहे शहराचा पारा वाढल्यामुळे मतदान केंद्रावरती शुकशुकाट पाहायला मिळत। त्यानंतर जे 4च्या नंतर जे आहे आकडेवारी ते वाढत आली आहे। आतापर्यंत 55.11% मतदान झालेलं आहे। आणखीनही वाढ होईल अशी शक्यता वर्तवली आहे। लागवी निश्चित थेट जाते मनोज ताजने यांच्याकडे। मनोज, काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? कारण उन्हाचा पारा वाढलेला होता, अर्थात कडाका वाढलेला होता, पण तिथं मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप प्रचारानं देखील चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळत होती। प्रचारानं देखील चांगलाच वेग घेतलेला होता। तुमच्याकडे आता किती टक्के मतदान गडचिरोलीत पार पडलेले आहे? नक्कीच लागवी, या ठिकाणी आपण बघितलं तर राजकीय वातावरण म्हणजे उन्हाचा पारा वाढण्यासोबतच राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं होतं आणि अशाही परिस्थितीमध्ये मतदारांचा उत्साह मात्र दिसून आला। परंतु उन्हाचा पारा जो आहे तो अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 42 डिग्रीपेक्षा जास्त तापमान आज होतं आणि अशा स्थितीमुळे काहीसा परिणाम निश्चितपणे जाणवलेला आहे मतदानावरती। तरी पण ग्रामीण भागामध्ये त्या तुलनेमध्ये जास्त मतदान झाल्याचा अंदाज सध्या तरी व्यक्त केला जात आहे। सध्या जे शेवटचा आपल्याला आकडा मिळालेला होता प्रशासनाकडनं तो 55% मतदान हे शेवटचं अपडेट होतं। परंतु दुर्गम भागामध्ये जे 3 वाजेपर्यंतच मतदान सगळीकडे होतं, परंतु ज्या मतदान पथक आहे ते बेस कॅम्पवर आणि तिथून हेडक्वार्टरला पोहोचेपर्यंत ते उद्या किंवा परवापर्यंत सुद्धा ते पथक पोहोचतात। त्याच्यामुळे आज रात्री किंवा उद्यापर्यंत हा अंतिम आकडा जो आहे मतदानाचा तो अधिकृतपणे आपल्याला मिळू शकेल। सध्या तरी जो काही आकडा आहे पर्सेंटेजचा तो एक अंदाज म्हणून व्यक्त केला जात आहे। निश्चित मनोज, ज्ञानेश्वर अगदी थोडक्यात पूर्ण करा मनोज, आपला वेळ संपतोय।
मतदानाची प्रक्रिया राबवताना नक्षलवाद्यांकडनं कुठल्या ऍक्टिव्हिटीज होऊ नये याची दक्षता आणि ते एक प्रशासनाला पोलीस यंत्रणेला मोठं एक टेन्शनचं काम असतं. परंतु यावेळेस ते कुठली अशी घटना अप्रिय घटना किंवा हिंसक घटना निर्विघ्नपणे या झालेली ठिकाणी नाही मतदान सध्या पार तरी. पडलेले आहे. ज्ञानेश्वर, अनिल, सर्वर आणि मनोज, तुमच्या चौघांचे देखील आभार तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.